काही माहित जरा पण नसताना कल्पना तुम्ही या नव्हती. व्यवसायात यायचं ठरवलं. हा मर्फीचं नोकरी सोडायची आणि दुसरीकडे कुठेतरी जायचं, जे उद्योजकतेला लागणारं धाडस आहे एवढंच पाठबळ तुमच्याकडे होतं. तेवढंच पाठबळ होतं. त्याचं तसं पाहिलं तर कुठलंही तांत्रिक ज्ञान किंवा असं काहीही तुमच्याकडे नव्हतं. किंवा मी त्याच्यावर काहीतरी खूप विचार केला होता की ह्याच्या पुढे मला ह्याच्यापासून काय मिळेल, तर माझं करिअर काय बनेल, असं काही विचार केला नाही. एक डोक्यात मर्फी सोडायची, आणखी कुठेतरी दुसरीकडे नोकरी करायची. फॉर्च्युनेटली मला हे जे फील्ड मिळालं ते चांगलं मिळालं हे आज मी सांगू शकतो. कारण क्रोमॅटोग्राफी हा शब्द जरी मी पहिल्यांदा ऐकला, पण ज्या वेळेला मी तिथे नोकरी करायला लागलो, मी ज्या वेळेला पुस्तकं वाचायला लागलो त्याच्यावरची, त्यावेळेला माझं असं लक्षात आलं की बाबा प्रत्येक फार्मास्युटिकल कंपनी म्हणा, पेट्रोकेमिकल म्हणा, अॅग्रोकेमिकल म्हणा, जिथे जिथे केमिकल्स बनतात, फार्मास्युटिकल बनतात, तिथे क्वालिटी कंट्रोल लॅब्स असतात आणि त्यांच्या R&Ds असतात. किंवा आता नवीन नवीन इन्स्टिट्यूशन आहेत, लाईक नोसिल म्हणा, इकडे तिकडे. ह्या सगळ्यांना ही इन्स्ट्रुमेंटेशन हा महत्वाचा मुद्दा असतो. कुठलीही गोष्ट अॅनालाइज करायची झाली तर त्याला इन्स्ट्रुमेंट लागतं. त्या इन्स्ट्रुमेंटेशनच्या सिरीजमध्ये साध्या पीएच मीटरपासून म्हणजे पीएच मेजरमेंटपासून ते LCP-MS, ICP-MS अशी मोठी मोठी इन्स्ट्रुमेंट आहेत. ह्या सगळ्या हे जे सगळं आहे ते एक मनुष्य बनवू शकत नाही. विविध कंपन्या जागतिक पातळीवर या इन्स्ट्रुमेंट बनवतात. मी पहिला म्हणजे ज्यामध्ये शिरलो तो गॅस क्रोमॅटोग्राफ. आता आम्हाला गॅस क्रोमॅटोग्राफ काय माहिती नव्हतं. पुस्तक वाचल्यानंतर कळायला लागलं की कुठलंही केमिकल जर अनालिसिस करायचं झालं तर ते लिक्विड फॉर्ममध्ये घेऊन इंजेक्ट करायचं आणि त्याच्यापासून त्याचे इन्ग्रेडियंट्स कळतात. मला तुम्हाला या ठिकाणी थांबवायचं आहे आणि प्रेक्षकांना सांगायचं आहे की बापट साहेबांनी या व्यवसायात उडी घेताना गॅस क्रोमॅटोग्राफी याच्या स्पेलिंग व्यतिरिक्त त्यांना काहीही माहीत नव्हतं. पुस्तकं वाचून त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली, तिथून ते तंत्रज्ञान आत्मसात केलं आणि आज शेकडो कोटींची उलाढाल असणारा एवढा व्यवसाय उभा केला. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, आज या अॅनालिटिकल इन्स्ट्रुमेंटेशन असोसिएशनचे बापट अध्यक्षच नाही आहेत, तर या संपूर्ण व्यवसायाला भारतामध्ये दिशा द्यायचं, आकार द्यायचं प्रचंड मोठं काम त्यांनी केलेलं आहे, ज्याची सुरुवात केवळ त्या नावाचं स्पेलिंग त्यांना येत होतं, इथून सुरुवात झालेली आहे. बरोबर. आणि आणखीन मी प्राऊडली सांगू शकेन उदय की गॅस क्रोमॅटोग्राफ हा नंतर मी स्वतः डिझाईन करून मी या आपल्या इंडियन मार्केटमध्ये आणलेला आहे. इम्पोर्टला सबस्टिट्यूशन तुम्ही निर्माण केलं. त्यावेळेला मी एका कंपनीत ठाण्याला होतो. तिथे मी ते माझं जे काही नॉलेज होतं त्या गॅस क्रोमॅटोग्राफ या विषयावर ते मी पणाला लावून एक सुंदर इन्स्ट्रुमेंट बनवलं होतं आणि ते अजूनही ती कंपनी विकते. मी आज गॅस क्रोमॅटोग्राफ बनवत नाही, कारण माझ्याकडे दुसऱ्या काही गोष्टी मी बनवतो की ओघान मी तुम्हाला सांगेन आम्ही काय काय बनवतो ते. पण ते इन्स्ट्रुमेंट मी डिझाईन करू शकलो ज्याचा शब्द मला पूर्वी माहिती नव्हता, फक्त स्पेलिंग माहिती होतं. मला 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 तुमच्या संपूर्ण या औद्योगिक पसऱ्यामध्ये एक दिसतंय की तंत्रज्ञानात अतिशय महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे त्यातलं R&D, त्यातलं संशोधन आणि विकास. तुम्ही तुमच्या जवळपास 30 वर्षाच्या उद्योगात सर्वात इतर अनेक उद्योग ज्याच्यावर दुर्लक्ष करतात त्याच्यावर प्रथम लक्ष केंद्रित केलं, ते म्हणजे R&D, संशोधन आणि विकास. काय सांगाल याच्याबद्दल? R&D मध्ये दोन प्रकार असतात. एक बेसिक R&D आणि एक जनरल R&D, किंवा आपण असं म्हणायचं की रुटीन R&D त्याला म्हणायचं. बेसिक R&D मध्ये कसं असतं माहिती आहे की ते ऑलमोस्ट आपल्याकडे कुठेही होत नाही. आज बेसिक R&D मध्ये खूप पैसे खर्च करायला लागतात. तुला एक रिसेंट उदाहरण मी देतो की आपण आता यांचा तो काय i4 नाही काय बोल आयपॅड ते जे आहे स्टीव्ह जॉब्सचं त्या आयपॅडवर जे मॅग्नेटिक कव्हर आहे, हे मॅग्नेटिक कव्हर डेव्हलप करायला त्यांना बरेच पैसे खर्च करायला लागले. त्यांनी त्याचं बेसिक R&D करून ते आयपॅड केलेलं आहे. आज तुम्ही जर स्टीव्ह जॉबचं चरित्र वाचलं त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की ह्याच्यावर त्यांनी किती पैसे खर्च केले आणि ही आयडिया कुठून आली स्टीव्हच्या डोक्यामध्ये. किंवा उद्या एखादा नवीन काहीतरी रोग तुम्हाला दिसला ह्याच्यामध्ये, त्याच्यावर औषध शोधणं, त्याच्याकरता जी करायला लागते ती इज अ बेसिक R&D. सरकारचं धोरण त्याला अनुकूल नाहीये. सरकारचं धोरण त्याला अनुकूल आहे की नाही मला माहिती नाही एवढं, पण आपल्याकडे अशी R&D कोणी करत नाही. का करत नसतील? निव्वळ पैसा नाही का, तशी मानसिकता नाही? माझ्या मते मानसिकता नाही. पैसा नाही असं नाही आहे, आपल्याकडे पैसा आहे पण तो योग्य रीतीने हाताळला जात नाही असं माझं एक प्रांजल मत आहे.
श्रीमंतीच फक्त तुम्हाला वर नेते असं नाही. गरिबी जर असेल आणि तुमचं ध्येय किंवा तुमचे प्रयत्न जर उच्च असतील तर तुम्ही पण काही करू शकता. मला सांगा, पहिल्यांदा व्यवसाय चालू केलात तेव्हा तुमच्याकडे भांडवल स्वतःचं असं किती रुपयांचं होतं? मी ज्यावेळेला मर्फीची नोकरी सोडली आणि ह्या नवीन नोकरीमध्ये आलो, जिथे मला गॅस क्रोमॅटोग्राफ हा शब्द कळला, तिथे मी नोकरी करत असताना मी एक दोन वेळेला जर्मनी आणि इंग्लंडमध्ये ट्रेनिंगसाठी गेलो. मी बेसिकली सर्व्हिस इंजिनियर होतो. जी इन्स्ट्रुमेंट येतात ती इन्स्टॉल करायची आणि सर्व्हिस करायची. मी तिथे गेल्यानंतर माझ्या काही लोकांची ओळखी झाल्या, तिथल्या काही लोकांची ओळखी झाल्या. नंतर काही दिवसांनी मी ही एलटेकची नोकरी सोडली आणि मी दुसरीकडे नोकरीला गेलो. त्या दरम्यान असं होतं की हे जे इन्स्ट्रुमेंट होतं हे इंडियात कोणी बनवत नव्हतं. ही इंग्लिश कंपनी त्यावेळेला बनवायची आणि त्याचे एजंट जे होते एलटेक कॉर्पोरेशन, तिथे मी नोकरी करत होतो. त्यामुळे माझा त्यांच्याशी ओळख झालेली होती माझी. काही दिवसांनी अशी परिस्थिती झाली की एलटेक कॉर्पोरेशन ज्या प्रकारे त्यांनी आफ्टर सेल्स सर्व्हिस दिली पाहिजे ते देऊ शकत नव्हते काही कारणामुळे. त्यामुळे त्या कंपनीने म्हणजे इंग्लिश कंपनीने विचार केला की आपण डिस्ट्रीब्युटर बदलायचे. बदलायचे म्हणजे कोण बदलायचे? तर त्यांचा एक मनुष्य टोनी पाईक नावाचा एक ग्रस्त होता, तो इंडियात आला, ज्याला आम्ही पूर्वी भेटलो होतो. त्याने आम्हाला पत्र घालून बोलावलं. आता मी आम्हाला म्हणतोय त्यावेळेला आम्ही चौघेजण याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहोत. लॅब इंडिया चालू करण्यामध्ये आम्ही चौघेजण म्हणजे चार व्यक्तिमत्व त्यात इन्व्हॉल्व आहे. मी, माझे कलिग भालेराव, माझे दुसरे कलिग उपाध्ये आणि माझे आणखीन एक कलिग विवेकन, हे चौघेजण आम्ही इन्व्हॉल्व आहोत. आणि तुम्ही गेले जवळपास 30 वर्ष एकत्रितरित्या हा व्यवसाय अक्षरशः शून्यातून शेकडो कोटींची उलाढाल इतका मोठा केलेला आहे. बरोबर. तर त्यावेळेला तो जो मनुष्य आला त्याने आम्हाला विचारलं की बाबा असंच आहे, आम्ही हे एजंट बदलतोय, तर तुम्ही काय करू शकाल का? तर आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला जो विषय आहे त्याचं नॉलेज आहे, पण आमच्याकडे एकही पैसा नाही. पण त्याला आमच्या चौघांच्या नॉलेजबद्दल कॉन्फिडन्स होता की ही मुलं काहीतरी करू शकतील. म्हणून त्याने त्याच्या दृष्टीने प्रॉब्ली एक मोठा महत्वाचा डिसिजन घेतला की या 4 लोकांची एक कंपनी स्थापन करायला लावायची, ज्याचं नाव नंतर आम्ही लॅब इंडिया ठेवलं आणि त्याला ती एजन्सी द्यायची आणि त्याने ती आम्हाला दिली. आणि तेव्हा तुम्ही चौघांनी नोकऱ्या सोडल्यात? नाही, मी नोकरी करत होतो कारण माझी काही कमिटमेंट होती. बाकी तिघेजण आधी सुरुवातीला आले, भालेराव, बिबिकर, उपाध्ये. पण तुम्ही जेव्हा नोकरी सोडून पूर्णपणे व्यवसायात आलात, पुढच्या 6 महिन्यात मी आलो 6 महिन्यात त्याच्यामध्ये, तेव्हा तुम्हाला भीती नाही वाटली? जरूर वाटली. पण त्यावेळेला माझी बायको म्युन्सिपालिटीमध्ये नोकरी करायची. तिला 300 रुपये पगार होता, त्यामुळे 2 वेळा जेवायला मिळणार नाही असं कधी वाटलं नाही. म्हणजे 2 वेळेला जेवायला मिळेल अशी सोय असताना तुम्ही उद्योगधंद्यात उडी घेतली. तेवढंच एक प्रकारे तुमचं पाठबळ म्हणा किंवा तुमच्या मागे एक शक्ती म्हणा, प्रेरणा म्हणा, तेवढी एकच होती की आपल्या बायकोला एक स्टेबल नोकरी आहे आणि आपल्याला जे काही करायचे ते आपण आता करू शकतो. मला कळीचा मुद्दा पुन्हा एकदा विचारायचा आहे, किती भांडवल होतं खिशात व्यवसाय चालू करताना? खरं सांगू उदय, फार वाईट परिस्थिती होती. ज्यावेळेला ही आम्हाला एजन्सी मिळाली त्यावेळेला त्या कंपनीने सांगितलं तुमच्यातला एक मनुष्य तरी इथे आला पाहिजे आमच्या मॅनेजमेंटशी भेटायला आणि ट्रेनिंगसाठी. कुठे? जर्मनीला? नाही, इंग्लंडमध्ये, सॉरी युएसमध्ये, अमेरिकेत. त्याचं तिकीट काढायला त्याने सांगितलं त्याची इथे राहायची व्यवस्था आणि जेवण खाण्याचा सगळा खर्च आम्ही करू, तुमचं तिकिटाचं तुम्ही बघा. त्यावेळेला तिकीट माझ्यामध्ये 8,000 का 12,000 रुपये असेल. आमच्याकडे ते पैसे नव्हते. हे किती साल, कोणत्या साली म्हणताय? हे 82 साली. मग आम्ही 4-5 दोस्तांच्याकडून थोडेफार इकडे तिकडे पैसे जमवून मग एक तिकीट आमचे एक इंडो ग्लोबल नावाचे कंपनी आहे त्याच्यातून आम्ही घेतलं. त्यांनी सांगितलं उरलेले पैसे तुम्ही थोडे नंतर दिले तरी चालेल. असं करून आम्ही त्याला पाठवलं. त्यामुळे त्यांना पण तिकडे कॉन्फिडन्स आला की हे ज्यार्थी इथे येत आहेत त्यार्थी काहीतरी पुढे करू शकतील. म्हणजे व्यवसायाची सुरुवात करताना साधारणतः प्रवासाला लागतील एवढे पैसे सुद्धा तुमच्याकडे नव्हते. हे सत्य आहे. मला सांगा, कुठून आली होई जिद्द? कारण हा कार्यक्रम महाराष्ट्रातले शेकडो उद्योजक बघणार आहेत, शेकडो पालक बघणार आहेत. मला सांगा, काय काय त्यावेळीची मानसिकता होती? मी खरं सांगू, मला असं वाटतं ही जिद्द माझ्यामध्ये माझ्या थोडीफार आईकडून आलेली आहे. उदय, माझी आई खूप जिद्दीची, अशिक्षित होती, पण
म्हणजे स्वतः गरीब आहोत म्हणून कोणीतरी सहानुभूती तिला दाखवलेली आवडत नसेल. आणि तोच स्वभाव माझ्या ह्याच्यामध्ये आलाय. आणि मला आत्ता तुम्हाला हेच सांगायचंय, मी ज्या वेळेला तुम्हाला सांगतोय की मी 10-11 मैल चालत जात होतो, आमच्या घरी इलेक्ट्रिसिटी नव्हती, पुस्तकं घ्यायला पैसे नव्हते, हे सांगून मला जे काही आपले म्हणजे आपले काय म्हणायचे प्रेक्षक असतील त्यांची मला सहानुभूती नाही मिळवायची. मला काय मिळवायचंय ती माझ्यासारखे जे आत्ता ज्या त्या परिस्थितीतून जात असतील त्यांना ईर्ष्या आली पाहिजे की श्रीमंतीच फक्त तुम्हाला वर नेते असं नाही, गरिबी जर असेल आणि तुमचं ध्येय किंवा तुमचे प्रयत्न जर उच्च असतील तर तुम्ही पण काही करू शकता. श्रीमंतीच फक्त तुम्हाला वर नेत नाही तर गरिबी सुद्धा तुम्हाला तितकीच वर नेऊ शकते. वा, क्या बात. कारण आम्ही ज्या गावात राहत होतो त्या गावामध्ये आम्ही खूप गरीब होतो, तरी सुद्धा तिने कोणापुढे हात पसरले नाहीत. आणि मला ती लहानपणापासून सांगायची, मला घरी नाना म्हणायचे, मला म्हणायचे नाना तुला शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि काही करून तू शिकलाच पाहिजेस. माझ्या फॅमिलीत तोपर्यंत एसएससी झालेलं कोणी नव्हतं. आज आता माझे पुतणे वगैरे खूप शिकलेले आहेत, पण त्यावेळेला एसएससीच्या पलीकडे, एसएससी काय 7वीच्या पलीकडे कोणी शिकलेलं नव्हतं. तू शिकलं पाहिजेस, तू नवीन काय हे केलं, बाहेर गेलं पाहिजेस, परदेशात गेलं पाहिजेस. जी बाई अंगठाबद्दल होती तीही मला सांगायची